त्या गोष्टीवर खूप गोष्टी बेसिस म्हणजे निर्भर असतात, डिपेंड असतात. तर तशीच काही एक गोष्ट आहे ती जास्त करून बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूट यूज करतात. तर ते पण थोडंसं म्हणजे मिसमॅच होते, तर मग त्याच्यासाठी मग लोन थांबून जाते. तर म्हणून कुठली पण गोष्ट खरी खरी सांगितलेली बरं, म्हणजे तुमचं लोन प्रोसेस होईल त्याच्यासाठी. प्लस ऑफिसचं पण आता लोन घेऊन घेतात आणि रिपे नाही करत, मग सिबिल खराब होते. सिबिल खराब होते तर कुठंच लोन नाही मिळत. मग मग हायर इंटरेस्टवर लोन घेणं चालू करतं. मग ते लोअर इंटरेस्टच तुम्ही पे नाही करू शकले तर हायर इंटरेस्टचं काय पे करणार आहे. जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. जस्ट आता अमृताला सोडून आलो आहे ऑफिसमध्ये आणि घरी आलेलो आहे. तर गाईज आता टाइम झालेला आहे दुकान बंद करण्याचा. गाईज का वातावरण झालेलं आहे बघा, आभाळ, काळा आभाळ आलेला आहे. आता पाऊस किती येते काय येते काही माहिती नाही, आणि आभाळ असंही राहू शकते आणि दिवसभर पाऊस पण नाही येऊ शकत, असंही आहे. तर चला मग आता मी दुकान बंद करून घेतो पहिले. गाईज आता आम्ही अडकलो रिदातच्या स्कूलमध्ये. रिदातला घ्यायला आलो होतो. रिदात मस्त खेळून राहिला इथं. ही पाऊस बघा किती जोरानं चालू आहे. बाप रे बाप, आता माहित नाही किती वेळ लागते तरी. पाऊस थांबला आणि आम्ही कसं बसं घरी पोहोचलो. बघा रिदात उतरायचाच आहे गाडीवर ना. ए चल चल ना पटकन. थँक गॉड पाऊस थांबला, नाही तर काय झालं, मी थोडा बहुत तो ओला झालोच होणार. मी थोडा बाहेर निघालो कामासाठी. तर हाही एक चंद्रपूरचाच एरिया बघा, इकडे काहीच पाऊस नाही, काहीच एक थेंब पाऊस नाही, काहीच ओलं पण नाही दिसून राहिलं. तुम्ही बघू शकता आपला रोड जो आहे हा पूर्ण सुकलेला आहे. आलाही असेल तर तरी हलका पाऊस आला असेल मला असं वाटतं इकडे, पण इकडे काहीच पाऊस नाही. आणि आम्ही जे विदातच्या स्कूल पाशी होतो, आमचा एरिया जो होता तो तुमचा एरिया किंवा थोडा सिटीतला एरिया, पण तिकडे पाऊस, इकडे काहीच पाऊस नाही, काहीच. असंही होते. काहीच एकदम लवकर पोचलो, नाही तर थोडं उशिरा आणखी झालं असतं ना तर पावसात भिजलो असतो. आता पाऊस चालू झालेला आहे. तर गाईज मी तुम्हाला माझ्या एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी म्हणजे जॉब केला आहे, जवळपास 5.5-6 वर्ष जॉब केला आहे. ते फायनान्शियल इन्स्टिट्यूट्समध्ये, बँक्समध्ये मी लोन डिपार्टमेंटमध्ये होतो, लोन अप्रूव्ह करत होतो. तर त्याच्याच संदर्भात मला थोडा काही एक तुम्हाला टीप द्यायची आहे. कधी ना कधी तुम्ही पण लोन काढाल किंवा लोनसाठी अप्लाय कराल, कोणा ना कोणा गरज पडतेच आहे, बरोबर आहे ना. त्याच संदर्भात तुम्हाला एक टीप मी देतो. खूप म्हणजे अशी मोठी नाही आहे, पण ॲक्च्युली ते खूप तुमच्या लोन अप्रुव्हल प्रोसेसमध्ये एक मोठा रोल असते त्याचा. कारण की ॲज ए क्रेडिट मॅनेजर, ॲज ए लोन अप्रुव्हल, ॲज ए लोन प्रोसेस ऑफिसर, कुठलाही जो असते ज्याच्याकडे ऑथॉरिटी असते किंवा काही प्रोसेस करण्याची ऑथॉरिटी असते लोनची, तो ही गोष्ट बघत असते. कारण की त्या गोष्टीवर खूप गोष्टी बेसिस म्हणजे निर्भर असतात, डिपेंड असतात. तर तशीच काही एक गोष्ट आहे ती जास्त करून बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूट यूज करतात. काही त्या गोष्टीसाठी एजन्सीज पण नेमतात किंवा स्वतः एम्प्लॉईज जातात. तर ती कुठली गोष्ट आहे तर ती मी तुम्हाला सांगतो आणि ती तुमच्यासाठी खूप कामात येणार आहे. तर ती गोष्ट काय आहे, तर ती गोष्ट आहे व्हेरिफिकेशन, व्हिजिट. ॲक्च्युली जेव्हा कधी पण लोन प्रोसेस होते तर त्या लोन प्रोसेस झाल्यानंतर त्या कस्टमरची घराकडे व्हिजिट होते, आणि त्याची अगर तो जॉब करत आहे तर ऑफिसमध्ये व्हिजिट होईल. इवन इफ तो बिझनेस करत आहे तर त्याच्या दुकान किंवा तिच्या जो काही ऑफिस असेल बिझनेसचं, तिथं व्हिजिट होते. ही कशाला होते, म्हणजे याच्या मागचं पर्पज काय आहे. याच्या मागचं पर्पज हेच आहे की जो लोन अप्लाय करून राहिला आहे आणि ज्यांनी जे डिटेल्स दिलेली आहे, बेसिकली माझं घर इथे आहे, माझं आधार कार्डमध्ये जे ॲड्रेस आहे ते इथे आहे, आणि माझ्या घरी इतके इतके लोक आहे, प्लस मी इथे इथे जॉब करतो किंवा माझं इथे इथे बिझनेस आहे किंवा माझं इथे इथे दुकान आहे, ही गोष्ट तो अप्लाय करताना सांगतो. तीच गोष्ट व्हेरीफाय करायला एजन्सी नेमल्या जातात बाय फायनान्शियल इन्स्टिट्यूट किंवा बँक्स, किंवा स्वतः जातात. म्हणून मग ते एजन्सीवाले तुमच्याकडे व्हेरीफाय करायला येतात. तर व्हेरीफाय करताना ते बघतात की घर कुठं आहे, कोणत्या एरियामध्ये घर आहे, किती घर आहे, केवढं मोठं घर आहे, घरात किती लोक आहे. ते जबरदस्ती करत नाही. जेवढं कस्टमर समोर, आता कस्टमर तिथं अवेलेबल आहे का,
किंवा कस्टमर इथे राहते का. कधी कधी काय असते, आपल्या बाबाचं घर सांगतात पण ते राहतात रेंटवर, पण सांगतात की माझं ओन म्हणजे पॅरेंटल ओन्ड आहे, तर हे घर दाखवून देतात पण ऍक्च्युली राहतात रेंटेड आणि ऍड्रेस राहतात त्यांचं इथचं. तर ते पण थोडंसं म्हणजे मिसमॅच होते, तर मग त्याच्यासाठी मग लोन थांबून जाते. तर म्हणून कुठली पण गोष्ट खरी खरी सांगितलेली बरं, म्हणजे तुमचं लोन प्रोसेस होईल त्याच्यासाठी. प्लस ऑफिसचं पण, आता कधी कधी कसं असते, माझं ऑफिस इथं आहे, कोणाला सांगून देईन की सांगितलं तर म्हणजे विचारलं कोणी तर सांगून द्याल की हो हो इथंच आहे पण आज बंद आहे. पण नेक्स्ट मग आणखी एक व्हिजिट होते पण ते ऑफिस बंद असते किंवा ते दुकान बंद असते आणि माहीत पडते की खूप वर्षापासून किंवा खूप महिन्यापासून हे दुकान बंद आहे. तर ह्या सगळ्या कॉन्सिक्वेन्सेस येतात, मला आलेल्या आहेत, कारण की खूप फेक गोष्टी झालेल्या आहेत. तर ह्या गोष्टी पासून वाचण्यासाठी म्हणूनच ही एक व्हेरिफिकेशन प्रोसेस असते. आणि ह्या व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये असं नाही की फक्त तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या घरामध्येच विचारलं, तुमच्या एरियामध्ये आजूबाजूमध्ये पण विचारल्या जाते. म्हणून कधी पण तुम्ही हुशारकी कराल की आजूबाजूला सांगून ठेवाल की तुम्ही सांगा, पण कुठं ना कुठं ते अगर तुम्ही खोटं बोलले असाल ना, कुठं ना कुठं ती गोष्ट पकडल्या जाते. हे फॅक्ट आहे गाईज. तुम्ही भले सांगून ठेवा पण एखाद ना एक माणूस निघतो आणि तो खरं बोलतो. म्हणून ही गोष्ट केली जाते व्हेरिफिकेशन. तर ह्या व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही कधी पण खोटं बोलून तुम्ही रेंट न राहता तर त्यांना सांगायचं की मी रेंट न राहतो पण माझे हे पॅरेंटल ओन्ड आहे, माझे पेरेंट्स तिथं राहतात, मी इथं रेंट न राहतो. तर ते पण रेंटचं ॲग्रीमेंट वगैरे सगळं जमा ते तुमच्या दोन जागी, घरच्या दोन जागी व्हेरिफिकेशन येईल, ऑफिसच्या जागी होईल. तर हे असं व्हेरिफिकेशन होते आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे गाईज लोनसाठी. ॲज ए मी लोन म्हणजे क्रेडिट मॅनेजर होतो तर ह्या सगळ्या गोष्टी करत होतो. तर मला वाटलं माझ्या जे काही व्ह्युअर्स आहेत, जितके कोणी बघत आहे, तर त्यांच्यासाठी एक टिप द्याव की बाबा कुठलीही गोष्ट तुम्ही लोन प्रोसेस करताना खोटी बोलू नका, नाही तर खूप समोर जाऊन दिक्कत होईल. कसं आहे, तुम्हाला लोन पाहिजे नाही. आता कोणी कसं आहे, लोन घेऊन घेतात पण रिपे नाही करत, मग सिबिल खराब होते तर कुठंच लोन नाही मिळत. मग हायर इंटरेस्टवर लोन घेणं चालू करतं. मग ते लोअर इंटरेस्टच तुम्ही पे नाही करू शकले तर हायर इंटरेस्टचं काय पे करणार आहे. लॉजिक आहे ना त्याच्या मागं, सरळ म्हणजे कॉमन सेन्स आहे, लॉजिक नाही म्हणते, कॉमन सेन्स आहे. तुम्हाला साधं लोअर इंटरेस्टचं पेमेंट नाही झालं तुमचं, म्हणून तुमचं सिबिल खराब झालं, म्हणून तुम्ही हायर इंटरेस्ट याच्यावर गेले, तर तेच पेमेंट नाही होणार ना. आता काय बाकी हायर इंटरेस्ट वाले म्हणेन की बाबा देऊन द्या आपल्याला, कुठून ना कुठून इंटरेस्ट भेटेल, पण त्याची कॅपेबिलिटीच नाही आहे पेमेंट करण्याची. सरळ हो, काही कॉन्सिक्वेन्सेस असतात, कोणाला काही प्रॉब्लेम झाले म्हणून नाही पेमेंट, ते जेन्युइन आहे पण तो पेमेंट करते. पण काही असतात ना, फक्त लोन घेतात आणि डुबवून टाकतात. तर हे बँकेच्या लोकांसाठी पण आहे की बाबा ज्यांनी लोअर इंटरेस्टचंच पेमेंट नाही केलं तर तो हायर इंटरेस्टचं काय पेमेंट करायची. हायर इंटरेस्टवर लोन प्रोसेस करून देतात आणि पास करून देतात. मग कसं आहे, मग NPA वाढतात. आहे कुठं ना कुठं ही गोष्ट NPA वाढण्याची एक रिझन पण आहे. गाईज हे माझं एक इन्फॉर्मेशन होतं, एक टिप होतं किंवा तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न होता. एक लोन संदर्भातलं मला जे माहिती आहे, एक समोर जाऊन आणखी काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार. इन्फॉर्मेशन लोनचं कसं असते, काय प्रोसेस होते, पण तुमच्यासाठी काय बघितलं जाते, ॲज ए कस्टमर तुमच्याकडे कसं बघितलं जाते, आणि एक कुठलाही जर कोणी म्हणजे लोनमध्ये जाण्याचा इच्छुक असेल तर त्याला कसं स्टडी करायला लागेल, त्या गोष्टी समोर जाऊन मी सांगेल एक कधी ना कधी. पण हे कसं मला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं की द्याव, एक इन्फॉर्मेशन द्याव तुम्हाला. तर तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन कितपत तुम्हाला हेल्प करताय नाही करताय ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. माझी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आवडली असेल तरी कमेंट करून सांगा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला हा माझा इन्फॉर्मेटिव्ह जो व्लॉग आहे, म्हणजे आजचा असा थोडा इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग आहे, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. गाईज आता करतो डिनर. आज बनला आहे आलवंग्याची भाजी, पोळी आणि कायच्या पोळ्या आहेत त्या, काजूच्या पोळ्या. चला तर मग गाईज आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.